डॉक्टरांनी माझ्या सासूला सांगितले की माझे बाळ पोटात उलटे झाले आहे, त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल. पण माझ्या सासूने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. तिला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. माझी सासू डॉक्टरांना म्हणाली की मी माझ्या सुनेला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल आणि तिथे तिची नॉर्मल डिलिव्हरी करेल. माझा पती विदेशात राहत होता. त्याने माझ्या ऑपरेशनसाठी माझ्या आईला 1.5 लाख रुपये पाठवले. पण माझ्या सासूने ते पैसे आपल्या दोघं मुलींना दिले आणि माझी ट्रीटमेंट पूर्ण केली नाही. त्यामुळे माझे बाळ माझ्या पोटातच मेले आणि या गोष्टीचा संपूर्ण दोष तिने माझ्यावर दिला. मी काहीही बोलली नाही. मी शांतपणे सर्व काही सहन केले. आता मी सर्व काही देवावर सोडले होते. 2 दिवसानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझ्या नंदेने माझ्या हातात बाळ ठेवले. माझ्या पतीला जेव्हा विदेशात नोकरी मिळाली आणि ते जेव्हा विदेशात गेले तेव्हा मी खूप नाराज राहू लागली. माझ्या पतीने मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मी तुझ्यापासून दूर जात नाही. मी फक्त तुझ्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जात आहे. आता मी इथे काम करून थकलो आहे, तरीही आपल्या गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे बाहेरगावी जाऊन आपले भविष्य उजाळू शकते आणि मला ही संधी मिळाली आहे. तू अशी नाराज होऊ नको. आपणही लवकरच सेटल होऊ आणि अधूनमधून मी तुम्हाला भेटायला इथे येणार आहे. निलेशचे बोलणे ऐकून मला थोडे बरे वाटले होते आणि मी त्याला जाण्याची परवानगी दिली. तो गेल्यानंतर माझ्या आयुष्यातील वाईट दिवस सुरू झाले. माझे नाव रजनी आहे. माझ्या लग्नाला 1 वर्षही पूर्ण झाला नव्हता. तेवढ्यातच माझ्या सासूचे माझ्यासोबत वागणे बदलले होते. सुरुवातीला तिने माझ्यासोबत चांगले राहण्याचे नाटक केले, पण आता त्यांचा मूळ स्वभाव मला दिसू लागला होता. मी गरीब घरातील मुलगी होती. त्यांनीच मला त्यांच्या मुलासाठी पसंत केले होते. माझे दोघे भाऊ त्यांच्या लग्नानंतर वेगळे राहत होते. माझ्या बहिणीचेही लग्न झाले होते. माझे वडिलांचे आता वय झाले होते, पण तरीही आमच्यासाठी ते काम करत होते. त्यांनी आम्हाला बाहेर कधीही कामाला जाऊ दिले नाही. माझे वडील एक प्रामाणिक व्यक्ती होते आणि अशा लोकांच्या आयुष्यात नेहमी अडथळे येतच असतात. माझी आई वारल्यानंतर मला आणि माझ्या वडिलांना मोठा धक्का बसला होता. मी माझ्या भावंडांमध्ये सगळ्यात लहान होती. त्यामुळे आता आई वारल्यानंतर त्यांना माझे लग्न लवकर करायचे होते. जेव्हा मला निलेशचे स्थळ आले तेव्हा माझ्या वडिलांना आश्चर्य वाटले. निलेशच्या घरची परिस्थितीही चांगली होती आणि तो दिसायलाही माझ्यापेक्षा सुंदर होता. मी दिसण्यातही साधारण होती. मला एवढे चांगले स्थळ येईल अशी माझ्या वडिलांना अपेक्षाही नव्हती. त्यामुळे माझ्या वडिलांनी माझे लग्न निलेशसोबत लवकरात लवकर करून दिले. हुंड्यामध्ये माझ्या वडिलांनी मला काही वस्तू दिल्या होत्या. माझ्या वडिलांपासून दूर होण्याचे दुःख एकीकडे होते आणि मी गेल्यानंतर ते एकटे पडतील या गोष्टीची मला काळजी वाटत होती. माझा मोठा भाऊ त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत येऊन राहा, पण त्यांनी साफ नकार दिला. ते म्हणाले की मी तुमच्याशिवाय राहत आहे आणि यापुढेही राहील. मला माझ्या घरातच माझे आयुष्य घालवायचे आहे. मलाही असे वाटत होते की माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाकडे जावे, पण ती गोष्ट शक्य नव्हती. आता मी सासरी आली होती. निलेशच्या एका बहिणीचे अजून लग्न बाकी होते. माझे सासरे वारले होते, त्यामुळे घराचा व्यवहार माझ्या सासूकडेच होता. निलेश स्कूल बसचा ड्रायव्हर होता. तो त्याचा संपूर्ण पगार आपल्या आईकडे देत होता आणि माझी सासू पूर्ण घराचा खर्च त्या पैशातून करत होती आणि उरलेले पैसे आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमा करत होती. मी माझ्या सासूचे खूप आभार मानत होती, कारण त्यांनी माझ्यासारख्या मुलीला त्यांच्या मुलासाठी पसंत केले होते. मी माझ्या सासूची खूप सेवा करत होती. निलेश एक चांगला पती होता. तो माझी खूप काळजी करत असे. थोड्याच दिवसात आमचे नाते खूप घट्ट झाले होते आणि आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. निलेशचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि या गोष्टी माझ्या सासूला खटकत होत्या. या गोष्टीवरून त्या आम्हा दोघांना टोमणे मारत असे. पण निलेशला या गोष्टींची काही चिंता वाटत नव्हती. तो हसून या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असे. आता माझ्या लक्षात आले होते की माझ्या सासूने मला का पसंत केले होते, कारण तिच्या मनात असे होते की जर मी साधारण घरातील मुलगी सून म्हणून आणली तर निलेश त्या मुलीला जास्त जीव लावणार नाही आणि तो माझ्या मुठीतच राहील. माझी सासू नेहमी निलेशला सांगत असे की महागाई खूप वाढली आहे
तुझ्या पगारात आता घर चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे तू ह्या कामासोबत अजून दुसरे काहीतरी काम शोध. अजून तुझ्या बहिणीचेही लग्न बाकी आहे. निलेश जेव्हाही माझ्या सासूला घर खर्चासाठी पैसे देत होता, तेव्हा प्रत्येक वेळी माझी सासू त्याला हेच टोमणे देत होती की एवढ्या पैशांमध्ये घर चालत नाही आणि आता तुझेही कुटुंब वाढले आहे. माझी सासू थोड्या पैशातून घर चालवत होती आणि उरलेले सर्व पैसे बाजूला ठेवत होती. निलेश जेव्हा घरात असायचा तेव्हा ती मला एक शब्दही बोलत नव्हती, पण जसाही तो कामावर जात असे ती मला भरपूर गोष्टींवरून टोमणे मारत असे आणि माझ्या प्रत्येक कामात ती चुका काढत होती. मी हे सर्व काही शांतपणे सहन करत होती, कारण मला माझ्या माहेरी परत जायचे नव्हते. कारण माझे वडील आता खूप म्हातारे झाले होते आणि त्यांनाच आता आधाराची गरज होती. मला त्यांना आता दुःख द्यायचे नव्हते. आणि निलेशचे त्याच्या आई आणि बहिणीवर खूप प्रेमही होते, त्यामुळे मी सर्व काही मुकाट्याने सहन करत होती. मला माझ्याविषयी निलेशच्या मनात कोणतेही गैरसमज नको होते. मी सर्व काही शांतपणे सहन करत होती, त्यामुळे माझी सासू आणि माझी नणंद जया माझा फायदा घेत होते. पण एवढ्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करायला अर्थ नव्हता. त्यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या होत्या. निलेश कामावरून घरी उशिरा येत. माझी नणंद मला एकही कामात मदत करत नव्हती. ती तिचे पुस्तक घेऊन टेरेसवर जात असत आणि तेथेच वेळ घालवत असे. एके दिवशी मी कपडे वाळवण्यासाठी टेरेसवर गेली होती, तेव्हा मला हळूहळू कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आला. मला असे वाटत होते की माझी नणंद कोणाशी तरी बोलत आहे. मी जेव्हा वर गेले तेव्हा ती उठून माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की वहिनी, तुम्ही इथे काय करत आहात? कपडे वाळत घालताना मला आश्चर्य वाटले की जर माझ्या हातात कपडे आहेत तर ती मला असे का विचारत होती. तेव्हा ती म्हणाली की ठीक आहे. एवढे बोलून ती खाली निघून गेली. पण तिला पाहून मी विचारात पडली होती, कारण तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. मी टेरेसवर चारही बाजूंना पाहिले, पण मला कोणीही दिसले नाही. कदाचित मी वर येण्याआधीच तेथून कोणीतरी गेले होते. आता मला तिच्यावर संशय येऊ लागला होता, पण या बाबतीत मी कोणालाही काही सांगितले नाही. जर या बाबतीत मी माझ्या सासूला सांगितले असते तर तिने मला घराबाहेर काढले असते. त्यामुळे आता मी तिच्यावर लक्ष ठेवू लागली, कारण तिने कोणताही चुकीचा पाऊल उचलू नये आणि आमची इज्जत जाणार नाही. ती अजून लहान होती आणि तिला या गोष्टींची समजही नव्हती. ती आता 10वीची परीक्षा देणार होती. अभ्यासाच्या बहाणे करून ती शाळेतूनही उशिरा येत होती आणि आपल्या आईलाही तिने 10वीचे एक्स्ट्रा क्लास असल्याचे सांगितले होते. एवढे तर मलाही माहीत होते की परीक्षेच्या वेळी एक्स्ट्रा क्लासेस घेतले जात नाही, पण ही गोष्ट माझ्या सासूला माहीत नव्हती. एके दिवशी निलेश तिला हात पकडून रागातच घरी घेऊन आला आणि आपल्या आईला म्हणाला की तिला विचार, ही काय करायला बाहेर जाते? तिने आपली इज्जत घालवली आहे. माझ्या सासूला आश्चर्य वाटले आणि ती विचारू लागले की तिने असे काय केले आहे. तेव्हा निलेश म्हणाला की ही एका मुलासोबत मोटरसायकलवर फिरत होती. हे ऐकून माझी सासू सुन्न झाली आणि तिने डोक्याला हात लावला. ती म्हणाली की मला तर आधीच तिच्यावर संशय आला होता की आपल्या मागच्या गल्लीत राहणारा अजय तिला भेटण्यासाठी टेरेसवर येत होता. पण मी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. तो टपोरी मुलगा आहे, दिवसभर इकडे तिकडे फिरत असतो. आता माझ्या लक्षात आले होते की हा तोच मुलगा होता जो आमच्या घराबाहेर उभा राहून माझ्या नंदेची म्हणजे जयाची वाट पाहत होता. त्या मुलाला पसंत करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणतेही गुण नव्हते. त्याची वाईट संगत होती. मला तर प्रश्न पडला की तिने का म्हणून त्या मुलाला पसंत केले होते. माझी नणंद तिच्या आईला उलट उत्तर देऊ लागली. हे पाहून निलेशला खूप राग आला. जर माझी सासू मध्ये आली नसती तर निलेशने तिला खूप मारले असते. निलेश तिला म्हणाला की मी त्या मुलासोबत तुझे लग्न करून देणार नाही आणि यापुढे घराबाहेर पायही ठेवू नको आणि आजपासून तुझं शिक्षणही बंद कर. निलेश माझ्या सासूला म्हणाला की तिला चांगले स्थळ शोधून तिचे लग्न करून देऊ. माझ्या सासूने या गोष्टीला होकार दिला आणि म्हणाली की तू बरोबर सांगत आहे, नाहीतर ही मुलगी त्या मुलासोबत लग्न करून आपली इज्जत घालवेल. मला तर माझ्या सासूचे बोलणे ऐकून असे वाटत होते
की तिला आपल्या मुलीचे प्रेम प्रकरण ऐकून काही विशेष वाटले नाही. दुःख तर तिला या गोष्टीचे होते की तिने चांगल्या घराण्यातील मुलगा पाहिला नाही. निलेश रागातच घराबाहेर निघून गेला आणि तो गेल्यानंतर माझी नणंद घरात तमाशा करू लागली आणि तिच्या आईला म्हणू लागली की तुझ्या मुलाला नीट समजावून सांग. त्याला माझ्या गोष्टींमध्ये बोलण्याची गरज नाही, नाहीतर मी अजयसोबत पळून लग्न करेल. हे ऐकून माझ्या सासूलाही आश्चर्य वाटले आणि मीही तिच्या गोष्टी ऐकून सुन्न झाली, कारण तिने आपली चूक तर मान्य केलीच नाही, या उलट आपल्या आईला उलटून बोलत होती. माझ्या सासूने रागातच तिला पकडले आणि तिला रूममध्ये घेऊन गेली आणि बाहेर तिचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला, कारण माझ्या सासूने तिला खूप मारहाण केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आमच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला होता, कारण माझी नणंद घरातून पळून गेली होती आणि सोबत सर्व दागिनेही घेऊन गेली होती. माझी सासू जोरजोरात रडत होती. ते ऐकून आम्ही रूमच्या बाहेर आलो. कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडला होता. निलेशला पाहून माझी सासू म्हणाली की तुझी बहीण घरातील सर्व दागिने घेऊन पळून गेली आहे. हे ऐकून निलेशला खूप राग आला आणि तो म्हणाला की आता मी तिचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. मी तिला आधीच सांगितले होते की घराबाहेर पाय ठेवू नको. हे ऐकून माझी सासू म्हणाली की तुझ्यामुळेच ती घरातून निघून गेली आहे. तू तिच्यासोबत असे करायला नको होते. या सर्व गोष्टींसाठी माझ्या सासूने निलेशला जबाबदार ठरवले. हे ऐकून निलेश आश्चर्याने म्हणाला की तू हे काय सांगत आहे आई? तू अजूनही तिची बाजू घेत आहे. माझी सासू म्हणाली की तिला प्रेमात समजवायला हवे होते. आता जा आणि तिला शोधून आण. गल्लीत सर्वांना माहीत होण्याआधी तिला घरी परत घेऊन ये. निलेश म्हणाला, आता काय होऊ शकते? तिला शोधून आणण्याचाही काही फायदा होणार नाही. जिथे गेली आहे तिथे तिला जाऊ द्या, आपोआप तिला अद्दल घडेल. माझी सासू म्हणाली की तू आत्ताच्या आत्ता तिला शोधून आण. सर्व नातेवाईकांना माहीत होण्याआधी तिला घेऊन ये. जर तुझ्या मोठ्या बहिणीच्या सासरी माहीत झाले तर काय होईल याचा जरा विचार कर. निलेश तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मीही त्याच्या मागे जाऊ लागली, कारण त्याच्या हातून काही चुकीचे घडू नये, यामुळे आमचेच नुकसान झाले असते. जया लवकरच निलेशला सापडली होती. अजय आणि ती दोघेही कोर्ट मॅरेज करण्यासाठी जात होते. निलेशला पाहताच अजय तिथून पळून गेला आणि निलेश जयाला हात पकडून ओढतच घरी घेऊन आला. घरी येताच ती आपल्या आईच्या मागे लपली. निलेश माझ्या सासूला म्हणाला की काहीही करून तिचे लग्न कर आणि हिला घराबाहेर काढ. माझ्या सासूने तिला एका रूममध्ये बंद केले. माझ्या सासूने तिच्या मोठ्या मुलीला बोलावले आणि तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तिला म्हणाली की तुझ्या सासूला सांगून तुझ्या दिरासोबत तिचे लग्न लावून दे आणि तिला या घरातून घेऊन जा. यावर माझ्या मोठ्या नंदेने होकार दिला आणि म्हणाली की मी आजच याविषयी माझ्या पतीसोबत बोलते. त्यापुढे माझी मोठी नणंद माझ्या सासूला म्हणाली की मी तुझे एवढे मोठे काम करत आहे आणि त्या बदल्यात मला तुझ्याकडून सोन्याचा हार हवा आहे. तेव्हा माझ्या सासूने होकार दिला आणि म्हणाली की मी नक्कीच तुला सोन्याचा हार देणार आहे. अशा प्रकारे माझ्या मोठ्या नंदेने तिच्या दिरासोबत आपल्या बहिणीचे लग्न लावून दिले. लग्नात माझ्या सासूने तिला भरपूर वस्तू दिल्या होत्या. अशी कोणतीही गोष्ट उरली नव्हती की माझ्या सासूने तिला दिली नसेल आणि तीही गुपचूप आपल्या पतीसोबत सासरी निघून गेली. आता माझ्या सासूने आणि निलेशने सुटकेचा श्वास टाकला होता. ते खूप खुश होते, कारण त्यांची इज्जत वाचली होती. माझ्या नंदेच्या लग्नात माझ्यावर खूप जबाबदारी आली होती. मी दिवसभर कामात व्यस्त होती, त्यामुळे स्वतःवर लक्ष द्यायलाही मला वेळ नव्हता. लग्नानंतर मला खूप थकवा जाणवू लागला आणि माझी तब्येत बिघडू लागली. मी डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरांनी जेव्हा मला तपासून पाहिले तेव्हा ते म्हणाले की तू प्रेग्नेंट आहे. हे ऐकून मी आणि निलेश खूप खुश झालो. दुसऱ्या दिवशी तो दुपारीच घरी आला आणि मला म्हणाला की बघ, आपलं येणारं बाळ आपल्यासाठी किती लकी आहे, कारण इतक्या वर्षापासून थांबलेलं काम आज पूर्ण झालं आहे. मला बाहेरगावी जाण्याची संधी चालून आली आहे. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी या गोष्टीसाठी त्याला नकार दिला आणि म्हणाली की मी एवढ्यातच खूप खुश आहे. मला जास्त मिळवण्याची अपेक्षा नाही.
पण निलेश म्हणाला की आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या मुलासाठी मला जावेच लागेल. मी त्याला थांबवण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याने नकार दिला. तो म्हणाला की मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, तू मला थांबवू नको. आणि शेवटी तो निघून गेला. निलेश गेल्यानंतर माझ्या परीक्षांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. त्याच्या जाण्याने मी दुःखात होती. प्रत्येक क्षणी त्याच्या आठवणींनी मला पछाडले होते. आणि दुसरे म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला शांत बसू दिले नाही. डॉक्टरने सांगितले होते की माझा मुलगा माझ्या पोटात उलटा आहे आणि ऑपरेशन करूनच त्याला काढावं लागेल. निलेशने बाहेरगावी जाऊन काही दिवसात पैसे पाठवण्यास सुरुवात केली, पण माझी सासू ते पैसे तिच्याजवळ ठेवत होती. घरात खर्च करण्यासाठी सुद्धा पैसे राहत नव्हते. माझी सासू खाण्यापिण्यासाठीही काहीच आणत नव्हती. या परिस्थितीत सकस आहार महत्त्वाचा असतो, कारण सकस आहार मुलासाठी पौष्टिक राहतो. माझ्या सासूला हे माहीत होतं की माझा मुलगा पोटात उलटा आहे आणि तो ऑपरेशन करूनच बाहेर येईल. तरी देखील माझ्या सासूने माझ्यावर लक्ष दिले नाही. मी माझ्या सासूला घाबरून लपून छपून जेवण करत होती, पण आता तर फ्रीजमध्येही काही राहत नव्हते आणि घरात स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा भाजीपाला उपलब्ध नव्हता. ती नेहमी सकाळी घरातून बाहेर निघून जात आणि संध्याकाळी घरात येत असे आणि मी दिवसभर काम करून शिळी भाकरी खाऊन आपले दिवस काढत होती. ती 2-4 दिवसात आपल्या मुलींच्या सासरवाडीला जायची आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जात असे आणि माझ्या पतीने साठवलेले काही पैसे त्यांना देऊन येत असे. ती कधीकधी तर आपल्यासोबत तिच्या मुलींनाही घेऊन येत आणि त्यांच्यासाठी मला चांगले जेवण बनवायला सांगत असे. त्यावर जर त्यांचं मन भरलं नाही तर बाहेरून त्यांच्यासाठी फळं आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन येत असे आणि त्यातून उरलेले अन्न माझ्यासाठी ठेवत असे. मोठ्या नणंदच्या बोलण्यावरून मला कळत होते की माझी सासू सगळे पैसे त्यांच्यावर खर्च करते. त्या तिघेही खोलीत बसून खाण्याचे पदार्थ मागवत, तर मी भरल्या मुलासह दिवसभर काम करत. माझी सासू माझ्या नवऱ्याकडे औषधांच्या नावावर पैसे मागायची. आता खर्च किती वाढला, हॉस्पिटलच्या फेऱ्या मारणे सोपे काम आहे का? खूप महागाई आहे आणि डॉक्टरांची फीसुद्धा खूप जास्त आहे आणि तिला अनेक प्रकारचे आजार आहेत. तिला अजून उपचार हवे आहेत. माझी सासू माझ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत असे आणि मी एका कोपऱ्यात शांत बसून त्यांच्या गप्पा ऐकत होती. जर मी कधीही माझ्या सासूला सांगितले की मला माझ्या नवऱ्यासोबत बोलायचे आहे, तर ती मला फोन देत असे, पण एकटक माझ्याकडे पाहत असे. मी माझ्या नवऱ्याशी काय बोलते याच्याकडे तिचं लक्ष असायचं. मला निलेशला नाराज करायचे नव्हते. मी त्याला फक्त सांगितले की येथे सर्व काही ठीक आहे. मला माहीत होते की तो परदेशात आमच्यासाठी किती मेहनत घेत आहे, म्हणून मी त्याच्याकडे कुठल्याच प्रकारची तक्रार करत नव्हती. मी माझ्या सासूला सांगितलं की सकाळपासून माझी तब्येत बरोबर नाही, तरी देखील तिने माझ्याकडे लक्ष दिले नाही. ती म्हणाली की माझे डोकं खूप दुखत आहे आणि बेडवर जाऊन तिने झोपून घेतले. मी तिला काही न बोलता परत आपल्या खोलीत निघून आली. मला सकाळपासून माझी तब्येत बिघडल्याचे जाणवत होते. मला अस्वस्थ वाटत होतं. माझ्या पोटातलं बाळही हालत नव्हतं. शेवटी संध्याकाळी माझ्या सासूबाईंना माझ्यावर दया आली आणि हॉस्पिटलमध्ये मला त्या घेऊन गेल्या. डॉक्टरांनी मला चेक केले आणि जेव्हा त्यांनी मला सांगितले की तुमचे बाळ 2 दिवसापासून पोटातच मेले आहे, तेव्हा मी डॉक्टरांकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले. मी म्हणाली की तुम्ही हे काय सांगत आहात? माझ्या हृदयाची धडधड सुटली आणि मी निशब्द झाली. डॉक्टर म्हणाले, अजून थोडा वेळ तुम्ही आला नसता तर तुमच्या शरीरात विष पसरले असते. तुम्ही लोक ना तुमची काळजी घेता ना तुमच्या होणाऱ्या बाळाची. त्याने मला खूप सारे ऐकवले. मी रागातच माझ्या सासूकडे पाहू लागली. तेव्हा ती माझ्यापासून नजर चोरू लागली. पण आता देवाच्या इच्छेपुढे कोणाचेही काही चालत नाही. माझा मुलगा माझ्या हातात येण्याच्या आधीच मला सोडून निघून गेला होता. डॉक्टरांनी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. माझ्या सासूला तर काहीच फरक पडला नव्हता, कारण हे सगळं तिच्यामुळेच झालं होतं. तिने मला खाण्यापिण्यासाठी काहीही दिले नाही आणि औषधीही वेळेवर आणून दिल्या नाही. त्यामुळेच माझी अशी अवस्था झाली. डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केला आणि मी घरी निघून आली. घरी येताना मी रडत होती. माझी सासू मला म्हणाली की जाऊ दे,
तो तुझ्या नशिबात नव्हता. देव तुला परत दुसरं बाळ लवकरच देईल, ती रागात मला म्हणाली. मी तिचे बोलणे ऐकून शांत झाली. मला कळत नव्हतं की मी निलेशला कसं सांगावं. पण माझ्या सासूने मला ही संधीही दिली नाही. तिने आधीच माझ्या नवऱ्याला सगळं काही सांगून दिलं की तुझ्या पत्नीच्या पोटातच प्रॉब्लेम होता, म्हणून तुझं बाळ या जगात आलं नाही. मी माझ्या सासूकडे पाहू लागली आणि आश्चर्यचकित झाली. पण मी एकही शब्द बोलली नाही. मी सगळं काही देवावर सोडलं. मी माझ्या मुलाच्या मृत्यूबद्दल देवाकडे तक्रारही केली नाही, परंतु मला पुन्हा आनंदाची बातमी देण्यासाठी प्रार्थना केली, जेणेकरून मी माझ्या आयुष्यातील उणीव भरू शकेल. माझ्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाल्यामुळे मला त्या मुलाला गर्भपात करून बाहेर काढावे लागले. माझ्या सासूबाईंनी मला 2 दिवसही आराम करू दिला नाही. कोणीतरी घराचे दार वाजवत होते, म्हणून मी दार उघडण्यासाठी गेली. मी दार उघडल्यावर पाहिले की माझ्या दोघी नणंद माझ्यासमोर उभ्या होत्या आणि दोघंही रडत होत्या. त्या रडतच घरात आल्या आणि म्हणू लागल्या की आमचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. त्यांची आई ओरडू लागली. तिने धावतच पुढे होऊन विचारले, काय झाले? तुम्ही का रडत आहात? तेव्हा माझ्या मोठ्या नंदेने सांगितले की आमच्या पतीने आम्हाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्हाला घरातून हाकलून दिले आहे. त्यांनी मुलांनाही ठेवून घेतलं आणि ती रडत जमिनीवर बसली, म्हणून माझी सासू तिला उचलायला धावली. तू काय बोलत आहे? हे कसं झालं? तुझ्या मुलीमुळे सगळं झालं. ती अजूनही अजयला भेटायची आणि तिने घरातील आम्हा सर्वांना फसवले. जेव्हा ती 2-3 तास घरातून गायब व्हायची, तेव्हा प्रत्येक वेळी मी तिला वाचवायची आणि यावेळी तर तिला तिच्या पतीनेच पकडले होते. म्हणून माझा नवरा माझ्यावर रागवला आणि मला घरातून काढून दिले. आणि आता जया देखील प्रेग्नेंट आहे, पण हे बाळ तिच्या पतीचे नाही. हा मुलगा अजयचा आहे. माझ्या पतीने आणि दिराने सगळा तपास लावला. त्यानंतरच त्या दोघांनी आम्हाला घरातून काढून दिले. तो जयाला पकडण्यासाठी नेहमी तिच्या मागे जात होता आणि आज तर तिला त्यांनी अजयच्या घरातच पकडले. जयाच्या पतीने तिला खूप मारझोड केली आणि तिच्याकडून सर्व सत्य माहीत करून घेतले. जयाने त्याला सर्व काही खरं खरं सांगितलं की ती लग्नाआधी अजयसोबत पळून गेली होती आणि याच कारणामुळे दोघं भावांनी मिळून आम्हाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. माझा पती म्हणाला की तुम्हा दोघा बहिणींचे कॅरेक्टर चांगले नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला या घरात ठेवू शकत नाही. हे सर्व ऐकून माझी सासू जोरजोरात रडू लागली आणि जयाला रागवू लागली. तू हे काय केले आहे? आज तुझ्यामुळे तुझ्या बहिणीचेही नुकसान झाले आहे. माझी सासू जेव्हा तिला मारहाण करू लागली, तेव्हा जया रडतच म्हणाली की आई, तो अजय मला ब्लॅकमेल करत होता आणि मला म्हणत होता की जर तू मला भेटायला आली नाही तर मी तुझी सर्व फोटो तुझ्या पतीला पाठवून देईल. आणि त्यामुळे नाईलाजाने मला त्याच्याकडे जावे लागत होते. पण मला हे माहीत नव्हते की मी त्याच्या मुलाची आई होणार आहे. माझ्या लग्नाला 6 महिने झाले होते आणि माझ्या पोटात 7 महिन्याचे बाळ आहे. असे बोलता बोलताच ती बेशुद्ध पडली आणि तिला हॉस्पिटलला नेण्यात आले. थोड्याच वेळात तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. पण त्या बाळाच्या जन्माने घरात कोणालाही आनंद झाला नव्हता, कारण या गोष्टीमुळेच तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला आणि अजयही हे गाव सोडून निघून गेला होता. अशा प्रकारे 2 वर्ष निघून गेले. माझ्या मोठ्या नंदेला तर तिचा पती घेऊन गेला, कारण त्यात तिची काही चूक नव्हती आणि तिला 2 लहान मुलं होती. त्यांना सांभाळायलाही कोणी नव्हतं, कारण आता तिची सासूही वारली होती. आता जयाच्या मुलीला मीच सांभाळत होते, कारण जया त्या बाळाकडे जराही लक्ष देत नव्हती. ती तिचे बाळ घेऊन आली आणि तिने माझ्या हातात दिले. निलेशही आता विदेशातून परत आला होता आणि त्याने आता इथेच राहण्याचा निर्णय घेतला. तो मला म्हणाला की आता काहीही झाले तरी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी जयाच्या मुलीला दत्तक घेतले आणि आता मी पुन्हा गरोदर आहे. जेव्हा आम्ही अजयबद्दल विचारपूस केली, तेव्हा आम्हाला माहीत झाले की तो तुरुंगात आहे. आम्ही पुन्हा जयासाठी एक स्थळ आणले आणि तिचे लग्न लावून दिले. तर मित्रांनो, ही कथा सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की जर आपण आपल्या सुनेला मुलीसारखी वागणूक दिली तर अशी समस्या निर्माण होणार नाही.
या जगात प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ इथेच भोगावे लागते. ती शिक्षा आपल्याला कोणत्याही प्रकारे मिळते. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने सर्वांशी चांगले राहावे. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.